ब्रेकनंतर महाराष्ट्राच्या आणि देशाच्या या ओपिनियन पोलमध्ये एबीपी माझा आणि सी वोटरच्या ओपिनियन पोलमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत। आपण काही प्रश्न विचारले होते महाराष्ट्रातल्या जनतेला आणि देशभरातल्या जनतेला। त्या प्रश्नांची उत्तरं काय होती, टक्केवारी काय होती ती ब्रेकपूर्वी आपण सगळ्यांनी पाहिली। केशव उपाध्येजी, खूप समाधानी असणाऱ्या आकडेवारीवर तुम्ही समाधानी आहात की अजिबात समाधानी नसण्याची जी आकडेवारी होती त्यावर चिंतित आहात? तर पहिली गोष्ट, आपण लोकसभा निवडणुकीत सामोरं जातो आहोत आणि आता जी आकडेवारी सांगितली आहे ती आणि मी ती मुद्दामून काउंट करत होतो, शेवटी असं आहे की खूप समाधानी आणि समाधानी हीच लोक तशा अर्थाने आम्हाला मतदान करणार आहेत। जी समाधानी नाहीत, म्हणजे आता शेवटी आपण कारण हे गणित एवढ्यासाठी मांडतोय की हे गणित तुमच्या शेवटच्या आकडेवारीमध्ये जे येतंय त्याच्यामध्ये सरकारच्या विरोधी मतांच्या ह्याच्यामध्ये आणि सरकारच्या बाजूने एका अर्थाने जर समाधानी या शब्दावरती आपण जर गृहीत धरलं तर प्रत्येक ठिकाणी ही 70% वरती जाते, अगदी कर्नाटक आणि पश्चिम बंगालमध्ये सुद्धा। मग ते पंतप्रधान मोदींबद्दलची आत्मीयता असो, त्यांच्याबद्दलचं किंवा केंद्र सरकारची कामगिरी असो किंवा अन्य कुठले निकष जरी आपण घेतले, अगदी महाराष्ट्रात सुद्धा जरी गृहीत धरलं, हे समाधानी या शब्दाखाली जी आकडेवारी येते ही 60% पुढे महाराष्ट्रात सुद्धा जाते आणि देशभरात तर 70% वर जातं। मगाशी मला राजू खांडेकर सांगत होते आणि ती चर्चा आपली सुरू होती सगळी, काँग्रेसची मतांची टक्केवारी वाढतीये, भारतीय जनता पार्टीची कमी होतीये आणि मला सहज हसू आलं, कधी अभय देशपांडे हसू येत असेल, कधी काळी आमची अशी अवस्था होती की आम्ही मतांची टक्केवारी वाढली ह्याच्यामध्ये आम्ही आनंद मानायचो आणि जागा तर वाढत नव्हत्या त्या, म्हणजे त्यावेळी आम्ही याच्यामध्ये, पण असं तो विषय नाही। पण आज काँग्रेसची ती स्थिती आली आहे की मतांची टक्केवारी वाढली, यात त्यांना आनंद व्यक्त करावा असं वाटतोय, तो करू द्या। आणि शेवटी आज आम्ही अशा प्रकारे प्रयत्न करत गेलो, त्यातनं आज आम्ही इथपर्यंत पोहोचलो, ज्या 300+ जागा सातत्याने तिसऱ्यांदा आता त्यामध्ये दिसत आहेत, हे त्याचं यश आहे। लोक मी मगाशी पहिल्या चर्चेमध्ये, ज्या चर्चेवरती कोणीतरी आक्षेप घेतला होता की मोदीजींचा चेहरा आहे सगळ्या याच्यावरती, असं आहे की ही लोकसभा निवडणूक आहे, शेवटी पंतप्रधान कोण ह्याच्यावरती होणार आहे आणि त्याचंच उत्तर याच्या इथे आलंय। ज्या दाव्यावरती, ज्या याच्यावरती म्हणते 45+ जाऊ आणि 400+ नारा पार करू, हे जे मी मगाशी म्हणत होतो त्याचं उत्तर या आकडेवारीमध्ये आहे की समाधानी आणि खूप समाधानी हा आकडा इथे 70 ते 80% घरात जातोय। आणि त्याच्यामुळे हे उत्तर आहे की 45+ आम्ही का जाऊ, त्याचं उत्तर हेच तुमचीच आकडेवारी मला सांगते। आम्ही 400+ का जाऊ ह्याची आकडेवारी तुमचीच आम्हाला आकडेवारी सांगते। याच्यावर सुषमाताईंना काही मुद्दा मांडायचा आहे? सुषमाताई, बाकी कोणी समाधानी असो अगर नसो, केशवजी समाधानी आहेत याचं मला फार समाधान आहे। त्यांनी समाधानी असणं फार गरजेचं आहे सध्या त्यांच्या एकूण तब्येतीसाठी सुद्धा, आणि माधव भंडारी आणि त्यांच्यासारख्या तत्सम लोकांच्या तब्येतीसाठी समाधानी असणं फार गरजेचं आहे, हा एक भाग। दुसरं असं की मतांची टक्केवारी काँग्रेसची वाढतीये, काँग्रेसची टक्केवारी मतांची वाढतीये, याचा अर्थ असा आहे की राहुलजींचं नेतृत्व, भारत जोडो यात्रेचा परिणाम आणि दक्षिण भारतातलं एकूण वातावरण हे काँग्रेसच्या बाजूने आहे, हे मान्यच करावं लागेल। एक दुसरं असं की जागा वाढतात परंतु मताची टक्केवारी घटते भाजपची। मला वाटतं केशवजींनी इतक्याच खेळकरपणे हे मान्य केलं पाहिजे आणि भाजपच्या लोकांनी सुद्धा ते फार खेळकरपणे मान्य केलं पाहिजे की जागा वाढतात पण मतांची टक्केवारी कमी होते। म्हणजे नेमकं काय होतंय तर आता भाजपने ज्या ज्या लोकांना तिकीटं दिली त्यातली मोस्ट ऑफ, विशेषतः महाराष्ट्रातली, आणि जर महाराष्ट्रात अशी परिस्थिती आहे तर ती इतर राज्यांमध्येही, की इतर लोकांकडून आयात केलेले जे उमेदवार आहेत, उदाहरणार्थ आता अशोकराव जे आहेत तर अशोकराव चव्हाणांची मतं ही काँग्रेसची मतं आहेत, ती जागा काँग्रेसची जागा आहे। सुजय विखे पाटलांची मतं ही अनेक वर्षाची काँग्रेसची पुण्याई असणारी मतं आहेत, तरीही सुजय विखे पाटलांना ही निवडणूक अजिबात सोपी जाणार नाही। मी खात्रीनं सांगते की सुजय विखे पाटील आत्ता सांगते मी की सुजय विखे पाटील तिकडे निवडून येणार नाहीत। तटकरेंच्या जागेचा जो विषय आहे हे मी खूप खेळकर पद्धतीने, मी राज्यशास्त्राची विद्यार्थिनी म्हणून मांडते, तटकरेंची जागा जरी उभी केली तरी भाजपा परत जो डाव त्यांनी आमच्यासोबत केला होता तोच डाव ते दादांच्या सोबत करतील। तटकरेंच्या विरोधात भाजपा, धैर्यशील पाटील किंवा अजून कोणी असे बंडखोर लोक देणार, ज्याचा परिणाम म्हणून लोक यांना मत द्यायचं की नाही याचा विचार करतील, एक भाग। दुसरं असं की आपण जे सर्वे दाखवता या सर्वेमध्ये नो डाऊट पंतप्रधानपदी कोण आहे याची चर्चा झाली पाहिजे, परंतु सर्वेमधले सगळे प्रश्न जर बघितले तर ते मोदी केंद्रीय प्रश्न आहेत। म्हणजे मोदीजींच्या कामावर समाधानी आहात का, मोदीजींच्या याच्यावर समाधानी आहात का? ताई तसं नव्हतं, ते राज्य सरकारच्या बाबतीत सुद्धा होतं। दोन स्टँडर्ड प्रश्न आहेत ताई, ते दोन स्टँडर्ड प्रश्न आहेत, राज्य सरकारची कामगिरी, केंद्र सरकारची कामगिरी।
मी आपलं म्हणणं मान्य करते. मला फक्त फिनिश करू द्या 30 सेकंदामध्ये की इतके ते मोदी केंद्रीय प्रश्न आहेत की त्याच्यामध्ये एक तरी प्रश्न असा मला अपेक्षित होता की देशाला सध्या कुठलं नेतृत्व जास्त भावतं, ते मोदीजींचं भावतं का, ते राहुल गांधींचं भावतं का, तुम्ही 30 सेकंद अजून थांबला असता. ताई तुम्ही 30 सेकंद थांबला असता. तुमच्या या प्रश्नाचं उत्तर माझ्याकडे तयार आहे आणि आता जर तुम्ही हा प्रश्न उपस्थित केलेलाच आहे तर या सर्व्हेमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला होता आणि त्या प्रश्नाचं उत्तर काय आहे ते बघूयात. ग्राफिक्स प्लीज. पुढचा पंतप्रधान म्हणून तुमची पसंती कुणाला? महाराष्ट्रामध्ये जेव्हा हा प्रश्न विचारण्यात आला तेव्हा नरेंद्र मोदी यांच्या नावाला 59% महाराष्ट्रातल्या जनतेनं पसंती दिली आहे. 29% जनतेनं दिली आहे पसंती राहुल गांधी यांच्या नावाला आणि आम्हाला दोघेही पसंत नाहीत असं 5% जनतेनं म्हटलंय. 7% जनतेनं कोणतंही उत्तर दिलेलं नाहीये. बिहारमध्ये हा प्रश्न विचारण्यात आला. 62% जनतेनं म्हटलंय की आमची पसंती नरेंद्र मोदी यांच्या नावाला आहे पंतप्रधान म्हणून. 32% जनतेनं राहुल गांधी यांच्या नावाला पसंती दिली. 3% जनतेनं कोणीही आम्हाला पसंत नाही दोघांपैकी असं म्हटलं तर 3% लोकांनी सांगता येत नाही असं म्हटलं. दिल्लीमधली आकडेवारी. नरेंद्र मोदी आम्हाला पंतप्रधान म्हणून पुढचे हवे आहेत असं म्हणणाऱ्यांचा आकडा तब्बल 71% आहे. 23% दिल्लीवासियांचं म्हणणं आहे की राहुल गांधी आम्हाला पुढचे पंतप्रधान म्हणून हवे आहेत तर 2% लोकांचं म्हणणं आहे दोघंही आम्हाला नको आहेत. 4% लोकांचं दिल्लीकरांचं म्हणणं आहे की आम्हाला सांगता येत नाहीये. हरियाणाची आकडेवारी. 73% हरियाणावासी म्हणतायत की आम्हाला नरेंद्र मोदी पुढचे पंतप्रधान हवे आहेत. 18% हरियाणावासी म्हणतायत आम्हाला राहुल गांधी पुढचे पंतप्रधान हवेत. 2% हरियाणावासी म्हणतात दोघंही नको आहेत आणि 7% म्हणतात आम्हाला सांगता येत नाहीये. कर्नाटकची आकडेवारी पाहूयात. कर्नाटकमध्ये केंद्र सरकारची कामगिरी असू देत, पंतप्रधानांची कामगिरी असू देत किंवा पुढचा पंतप्रधान म्हणून कोण, नरेंद्र मोदी यांच्या नावाला पसंती मिळते. 69% कर्नाटकमधली जनता नरेंद्र मोदी यांच्या नावाला पसंती देते. साऊथ मधलं ज्याचा तुम्ही उल्लेख केला दक्षिण भारतामधलं हे एक महत्त्वाचं राज्य आहे जिथे भाजपनं आपले चांगले पाय रोवलेले आहेत, चांगली प्रगती केलेली आहे. राहुल गांधी यांच्या नावाला जिथे आता सध्या कर्नाटकमध्ये काँग्रेसचं सरकार आहे 26% कर्नाटकमधली जनता म्हणते की पुढचा पंतप्रधान म्हणून राहुल गांधी आम्हाला हवे आहेत तर दोघंही नको आहेत म्हणणारी जनता 2% आहेत. सांगता येत नाही म्हणणारी जनता 2% आहे. उत्तर प्रदेशमध्ये टक्केवारी पाहिली तर नरेंद्र मोदी यांच्या नावाला 64% उत्तर प्रदेशमधल्या जनतेनं पसंती दिलेली आहे. राहुल गांधी यांच्या नावाला 23%, दोघंही नाही 7%, सांगता येत नाही 5%. पश्चिम बंगालमधली टक्केवारी पाहूयात. पश्चिम बंगालमध्ये पुढचा पंतप्रधान म्हणून नरेंद्र मोदी यांच्याच नावाला पसंती आहे. 64% जनता म्हणते नरेंद्र मोदी पुढचे पंतप्रधान म्हणून पसंत आहेत. 29% म्हणतात राहुल गांधी, 3% म्हणतात दोघंही नाही, 3% म्हणतात सांगता येत नाही. पुढचा पंतप्रधान म्हणून पसंती नरेंद्र मोदी यांच्या नावाला देत आहेत 63% देशभरातले नागरिक. 28% देशभरातले नागरिक राहुल गांधी यांच्या नावाला पसंती देत आहेत. 4% नागरिक म्हणतात दोघंही नाही आणि 5% नागरिक म्हणतात सांगता येत नाही. सुषमाताई, मला वाटतं तुमच्या प्रश्नाचं उत्तर मिळालं. अगदी छोटी कमेंट तुमची. मला फक्त छोटी कमेंट एवढीच द्यायची आहे की मी आता तुम्ही सगळ्या वेगवेगळ्या राज्यांचं जे सांगितलं मी त्याच्यावर न जाता मी फक्त महाराष्ट्र